वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा काही वेळात सुरू होतो। यासाठी राज्यभरामधून वंचितचे कार्यकर्ते पदाधिकारी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची संख्या देखील पाहायला मिळते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी ही मागणी जी आहे हे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। हातामध्ये तिरंगा ध्वज आहे तर दुसरीकडे हे बंदीची मागणी करतायत। आपण पाहताय जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राज्यभरातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांना विचारूयात भाऊ काय तुमची भावना आहे, काय सांगाल? मनुवादी सरकार आहे, नॉन रजिस्ट्रेशन संघटना आहे, मनमानी कारभार चालू आहे। आमचं सरळ मत आहे की ही संघटना बॅन करावं या सरकारने। सरकार बॅन करणार नाही कारण हे सरकारच मनुवादी आहे, तर आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात यावी ही मागणी केली जाते। मोठी ताकद जी आहे तुमच्या ठिकाणी पाहायला मिळते, काय सांगाल? खऱ्या अर्थानं आपण बघितलं देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। भाजप आणि RSS याचे कसल्याही प्रकारचे संबंध आजपर्यंत कुणापासून लपून राहिलेले नाही आहेत। देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी गैरफायदा हा RSS घेताना दिसत आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर या ठिकाणी कुठेतरी चप्पल बूट फेकण्यात येतो। सोमनाथ सोरेंचं प्रकरण असेल, त्याबरोबर आपण जर बघितलं मालेगाव बॉम्बस्फोट असेल किंवा महात्मा गांधीची हत्या असेल, त्याबरोबर गोधरा हत्याकांड असेल, अशा देशामध्ये अनेक प्रकारच्या घटनांमध्ये RSSचा हात आहे आणि अशा पद्धतीच्या या RSS संघटनेवरती सरकारनेच बॅन आणलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे। बंदी आणण्याची मागणी केली जाते, काय तुमची भूमिका आणि भावना? RSSवर बंदी आलीच पाहिजे कारण की गेल्या जे बाबासाहेब आंबेडकरांपासून या विचारधाराची लढा चालूच आहे। RSSवर जोपर्यंत बंदी येत नाही तोवर लोक वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे राज्यातून देखील काही नेते दाखल झाले। तुम्ही राज्यभराचे नेते आहात आणि या ठिकाणी बाळासाहेबांचा आदेश आलाय, संघावर बंदी आणण्यासाठी तुम्ही आलेला आहात, भगवा अंगात घातलंय, मात्र दुसरीकडे विरोधही करताय तुम्ही। बिलकुल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की RSS नावाची जी संघटना स्थापन झाली ही अनधिकृतरित्या आहे, ही अधिकृतरित्या नाही आहे। या ठिकाणी आम्ही राज्यभर या ठिकाणी संघ हे अनधिकृतरित्या संघटना आहे आणि ही देशाची घातक संघटना आहे। ही जाहीर करण्यासाठी त्याच्यावर बंदी आणण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यापक स्वरूपाचं आंदोलन करणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तमाम राज्यातला भटकीमुक्त समाज जो आहे, इथला वडार, तिरमाली, कायकाडी, डेवरी, गोसावी, इथला कोल्हाटीतला डोंबारी या सुद्धा रस्त्यावर उतरून सांगत आहे की यांनी अनेक दिवसापासून या देशातल्या लोकांना फसवलेलं आहे। यांचा खरा चेहरा एक आहे आणि दाखवता येत आहे। ही देशद्रोही म्हणून जाहीर करण्यासाठी आम्ही राज्यभर व्यापक स्वरूपाचं आंदोलन सुरू केलं असं बोललं जातं। तर दुसरीकडे आपण पाहताय राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात यावी ही मागणी जोर धरते, तर दुसरीकडे वंचितनं पूर्ण ताकदीनं बंदी आणण्यासाठी या ठिकाणी मोर्चा सुरू केला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।